नमस्कार. आज आपण बोलणार आहोत साक्षरतेबद्दल. पण थांबा, साक्षरता म्हणजे फक्त लिहिता वाचता येणं एवढंच नाही. प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या एका निबंधातून आपण ह्याचा एक खूप खोल अर्थ समजून घेणार आहोत. बघूया ही समृद्धीची गुरुकिल्ली कशी बनते. तर पहिला प्रश्न, साक्षरता म्हणजे नक्की काय? फक्त आपलं नाव लिहिता येणं किंवा कुठेतरी सही करता येणं बस इतकंच? नाही, अजिबात नाही. आपण आज या मर्यादित व्याख्येच्या खूप खूप पुढे जाणार आहोत आणि साक्षरतेचा एक असा अर्थ समजून घेणार आहोत जो आपलं आयुष्यच बदलून टाकू शकतो. तर मग प्रश्न उरतो की साक्षरतेचा खरा अर्थ आहे तरी काय? चला तर मग या शब्दाची खरी ताकद काय आहे आणि त्याचा व्यापक अर्थ काय असू शकतो हे जरा खोलात जाऊन पाहूया. बघा, खरी साक्षरता म्हणजे नुसतं लिहिता वाचता येणं नव्हे, तर ती एक क्षमता आहे. कसली क्षमता? तर कार्यकारण भाव समजून घेण्याची. म्हणजे एखादी गोष्ट का घडतेय, यामागचं कारण काय हे ओळखण्याची, योग्य काय अयोग्य काय यातला फरक कळण्याची आणि त्या आधारी निर्णय घेण्याची, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता. ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्याला फक्त माहिती नाही देत, तर त्या माहितीचा वापर कसा करायचा हे शिकवते. याला आपण असं बघू शकतो की निरक्षरता म्हणजे फक्त डोक्यात ज्ञान नसणं नाही, तर ती एक प्रकारची असुरक्षितता आहे. म्हणजे कसं? तर आरोग्य असो, कायदे असो किंवा रोजचे व्यवहार, याबद्दलचं अज्ञान माणसाला अनेक संकटांमध्ये ढकलू शकतं. याच्या अगदी उलट साक्षरता ही दारिद्र्याविरुद्ध एका ढालीसारखी काम करते आणि प्रगतीसाठी एक शक्तिशाली साधन बनते. आणि ही ढाल फक्त संकटांपासून वाचवते असं नाही, तर ती आयुष्यात ज्ञानाचा एक वेगळाच प्रकाश घेऊन येते. चला पाहूया हे नेमकं कसं घडतं ते. कधीकधी परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, पण ज्ञान मिळवण्याची जी एक मानवी तळमळ असते ना, तीच खऱ्या साक्षरतेचा पाया आहे. साक्षरता ह्याच तळमळीला जणू काही एक नवी दिशा देते, एक नवी ऊर्जा देते, आणि मग अशक्य गोष्टीसुद्धा शक्य वाटायला लागतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मायकेल फॅरेडे. ऐकलीये का ही गोष्ट? फॅरेडेंचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना एका पुस्तकाच्या दुकानात बाइंडर म्हणून काम करावं लागलं. त्यांच्याकडे कोणतीही मोठी डिग्री वगैरे नव्हती, औपचारिक शिक्षण जवळपास नाहीच. पण खरी गंमत तर पुढे आहे. जी पुस्तकं ते बांधायचे ना, तीच पुस्तकं त्यांनी वाचायला सुरुवात केली. आणि वाचता वाचता स्वतःलाच घडवलं. ह्यालाच म्हणतात स्वशिक्षण. आणि याच खऱ्या साक्षरतेच्या जोरावर ते पुढे जाऊन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनले. बघा, हेच आहे खऱ्या साक्षरतेचं सामर्थ्य. ते कुठल्याही पदवीपेक्षा खूप मोठं आहे. आणि हे काही फक्त फॅरेडेंच्या बाबतीतच घडलं असं नाही. भूमितीचे जनक युक्लिड किंवा भौतिकशास्त्राचा पाया घालणारे सर आयझॅक न्यूटन, या दोघांनीही केवळ औपचारिक शिक्षणावर अवलंबून न राहता आपल्या साक्षरतेच्या, आपल्या ज्ञान मिळवण्याच्या इच्छेच्या जोरावर मोठं कार्य केलं. बरं, हे झालं वैयक्तिक पातळीवर. पण आता जरा मोठ्या चित्राकडे बघूया, राष्ट्रीय पातळीवर. कारण एक साधं समीकरण आहे, जेव्हा नागरिक साक्षर होतात तेव्हा राष्ट्र समृद्ध होतं. कसं? चला पाहूया. आता ही स्लाइड बघा. ही आकडेवारी आहे 1990 सालची. पण यातून एक खूप महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. इथे स्पष्ट दिसतंय की ज्या देशांमध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे, जसं की जपान किंवा स्वित्झर्लंड, तिथे दरडोई उत्पन्न आणि लोकांचं सरासरी आयुष्यमान जास्त आहे, आणि बालमृत्यूदर तो खूपच कमी आहे. याउलट ज्या देशांमध्ये साक्षरता कमी आहे, तिथे परिस्थिती अगदीच उलट दिसते. आणि हा फरक किती मोठा आहे हे या आकड्यांवरून लक्षात येईल. 1990 मध्ये जिथे भारताचं दरडोई उत्पन्न होतं केवळ $340, तिथे उच्च साक्षरता असलेल्या स्वित्झर्लंडचं उत्पन्न होतं तब्बल $29,880. विचार करा, ही दरी किती प्रचंड आहे. आणि ह्याचा परिणाम फक्त पैशांवर नाही, तर लोकांच्या आरोग्यावरही दिसतो. एक उदाहरण बघूया. 35% साक्षरता असलेल्या पाकिस्तानमध्ये बालमृत्यूदर होता 158, म्हणजे 1000 मुलांमागे 158 मुलं दगावायची. तर त्याच काळात 88% साक्षरता असलेल्या आपल्या शेजारी श्रीलंकेत हाच आकडा होता फक्त 35. बघा, साक्षरतेचा थेट परिणाम लोकांच्या जगण्या मरण्यावर होतो. आता असं का होतं? यामागचं कारण तसं सोप्पं आहे. एक साक्षर कामगार, मग तो कारखान्यात काम करणारा असो किंवा शेतात राबणारा, तो नवीन टेक्नॉलॉजी, नवीन पद्धती सहज शिकतो, आत्मसात करतो. आणि याचा थेट परिणाम काय होतो? तर औद्योगिक आणि कृषी उत्पादकता वाढते, कामात सुधारणा होते आणि पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. बरं, हे सगळं जगभरातलं चित्र पाहिल्यावर
आता आपण आपल्या देशासमोर भारतासमोर असलेल्या विशिष्ट आव्हानांकडे वळूया. पुन्हा एकदा हे आकडे 90च्या दशकातले असले तरी ते एका मोठ्या आणि महत्त्वाच्या समस्येकडे बोट दाखवतात. भारतातल्या एकूण निरक्षरांपैकी तब्बल 85% लोक हे ग्रामीण भागात राहतात. विचार करा, ग्रामीण आणि शहरी भागात किती मोठी दरी आहे. आणि हेच एक मोठं आव्हान आहे. आणि यातली एक सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे स्त्रियांमधील निरक्षरता. स्रोताच्या 1993च्या आकडेवारीनुसार 15 ते 35 वयोगटातल्या तब्बल 62.77% स्त्रिया निरक्षर होत्या. आणि आपण नेहमीच ऐकतो की एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं. त्यामुळे हे आव्हान किती महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. ठीक आहे, आव्हानं तर खूप आहेत, पण मग यावर मात कशी करायची? समृद्धीकडे जाणारा मार्ग कुठला? चला, आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागात या प्रश्नाचं उत्तर शोधूया. लेखक इथे एका बहुआयामी दृष्टिकोनाबद्दल बोलतायत, म्हणजे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे. काय करायला हवं? पहिलं, प्राथमिक शिक्षण खरंच सगळ्यांपर्यंत पोचवा. त्यासाठी शाळेत जेवणाची सोय करण्यासारख्या गोष्टी मुलांना आकर्षित करू शकतात. दुसरं, ह्या कामात फक्त सरकारनेच नाही तर स्वयंसेवक, NGOs आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी पण पुढे यायला हवं. तिसरं, रेडिओ आणि TV सारख्या प्रसारमाध्यमांचा वापर करून जनजागृती करायला हवी. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, साक्षरतेची व्याख्या बदलायला हवी. फक्त सही करता येणं म्हणजे साक्षरता नाही, तर लोकांच्या आयुष्यात त्यामुळे काय सकारात्मक बदल झाला यावर लक्ष केंद्रित करायला हवं. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा शेवट करूया लेखकाच्या याच सुंदर ओळींनी. कष्टनाळाचे तिमीर जाते, चालणाराचे भाग्य उजळते, तर साक्षराचे जीवन धन्य धन्य होते. या ओळी आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतात की साक्षरता ही फक्त आकडेवारी नाही, तर ती एका उज्ज्वल आणि समृद्ध भविष्याची खरी गुरुकिल्ली आहे.